नमस्कार, माझं नाव सचिन सिद्धे. मी एका सोसायटीचा चेअरमन आहे. रावेत एरियामध्ये राहतो. त्याच्यानंतर सोसायटी फेडरेशनमध्ये पण आम्ही विविध माध्यमातून कामं करतो. तर त्यानिमित्ताने आज आम्हाला इथं आमंत्रण दिलं होतं. त्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही आज इथं उपस्थित राहिलो आहे. तर प्रभातचा 95वा वर्धापन दिन आहे. तर त्याच्यासाठी, त्यांच्या कार्यासाठी त्यांनी सतत ज्या पद्धतीने ते बाईट घेत असतात, चांगल्या पद्धतीने महत्त्वाच्या बातम्या देत असतात, लोकांपर्यंत मार्मिक आणि व्यवस्थित पद्धतीने ही न्यूज मांडत असतात, त्याचा फॉलोअप घेत असतात. तर त्याच्याबद्दल त्या सगळ्या तुमच्या टीमला, सगळ्या प्रभातच्या पूर्ण टीमला आमच्यातर्फे, सचिन सिद्धे यांच्यातर्फे आणि त्यांच्या मित्रपरिवारांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि असंच ह्या पद्धतीने प्रभातची ग्रोथ होत राहावी, असंच या पद्धतीने वाढवत राहावे. आणि चांगल्या मुद्द्यांना, आता निवडणुकीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या पद्धतीमध्ये पण चांगलं व्यासपीठ उमेदवारांना, सगळ्यांना एकत्र बसून एक डिबेटेबल झालं पाहिजे. एक बाहेर देशात ज्या पद्धतीने न्यूज होतात तशा पद्धतीने न्यूज झाल्या पाहिजे, की कसं आपण जास्तीत जास्त चांगल्या उमेदवारांना पुढं आणू शकतो आणि कसं त्यांना पाठिंबा देऊ शकतो, ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर हे माझी इच्छा, कारण मी एक स्वतः चिंचवड विधानसभा निवडणूक लढवलेला उमेदवार आहे. त्या पद्धतीने मी आता नगरसेवकाची पण महापालिकेची निवडणूक लढणार आहे. तर त्यासाठी आमच्यासारख्या अपक्ष आणि नवीन उमेदवारांना ह्या अशा न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनलद्वारे, डिजिटल माध्यमाद्वारे एक प्रोत्साहन मिळावं, ही आमची विनंती. कारण मी एक स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला माहिती आहे की IT आणि सोशल मीडियाचं किती महत्त्व असतं. तर त्या अनुषंगाने आपली न्यूज एका डेटा पॉईंट जे असतात, जे डेटा ॲनालिसिस करणं, डेटा पॉईंट जातो, चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे आमची पण एक विनंती आहे, आमची पण एक इच्छा आहे. आणि ॲज अ हे असतो, वाचक असतो, त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीने गोष्टी मिळाल्या पाहिजेत. तर परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला प्रभातला 95वा वर्धापना दिनानिमित्तच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.